जरा किचकट आहे, चांगल्या ऐकणाऱ्यांच्यासाठी आपण चिंतन करू. आपण संप्रदायातले उपासक, अभ्यासक, समीक्षक आहात, त्यामुळं आपल्याकडं संप्रदायात 4 प्रवर्ग पडतात. हे नवं काही सांगत नाही, जुनं सांगतो. एक संप्रदाय श्री संप्रदाय आहे, दुसरा रुद्र संप्रदाय आहे, तिसरा सनकादिक संप्रदाय आहे आणि एक ब्रह्म संप्रदाय आहे. असे 4 पथ आहेत. या 4 संप्रदायालाच आपल्याकडं चोखोबाऱ्यांचं प्रमाण आहे, मिळाले चतुष्ट वारकरी. तर चतुष्ट वारकरी सांगताना महाराज मंडळी इथं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या देहचतुष्ट्याचा काहीही संबंध संभवत नाही. तर 4 संप्रदाय एकत्र झाले असं भगवद्गीतेच्या श्लोकावरती भाष्य लिहिताना ज्ञानोबाराय लिहितात. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. या खाली जी ओवी आहे ती हे संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. या 4 पथाचे गणेश म्हणजे मार्गदर्शक, परमार्थ पथदर्शक निर्माण झाले, किंवा गणेश शब्दाचा अर्थ समूहाचे मालक, अधिपती हे जन्माला आले आणि यांनी प्रेरणा देऊन या 4 संप्रदायाला दिशा दिली. पुन्हा सांगतो, रुद्र संप्रदाय, सनकादिक संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय आणि श्री संप्रदाय असे 4 संप्रदायात. या 4 संप्रदायातून महाराष्ट्राच्या नशिबाला अजून 4 संप्रदाय आले. त्याची यादी देतो. चैतन्य, स्वरूप, प्रकाश आणि आनंद. तर चैतन्य परंपरा ही तुकोबारायांची परंपरा आहे. स्वरूप परंपरा रामदास स्वामींची परंपरा आहे. प्रकाश परंपरा ही आदिनाथ परंपरा आहे आणि आनंद परंपरा ही पैठणची परंपरा आहे. त्यामुळे 4 परंपरा आहेत. त्या 4 आणि या 4 अशा 8 परंपरा या भगवान आदिनाथाच्याच अंतर्गत काम करणाऱ्या परंपरा आहेत. जगाच्या पाठीवरची कोणती शिक्षण संस्था काढा, चॅलेंज करून सांगतो, कोणताही अध्यापकांना आणि कुणी पण विद्वानांना तो नाथपंथाच्या पलीकड जाऊ शकत नाही. तिबेट, चायना, नेपाळपर्यंत जैन बांधव आणि बौद्ध बांधवांना सुद्धा इफेक्ट नाथ संप्रदायाचा भोगावा लागतो. यात तिळमात्र शंका अजिबात नाही. मोठी यादी आहे. तसं प्रफुल्लित आणि प्रशांत वातावरण असतं तर 2.25 तास आदिनाथम गुरुं वंदे या विषयावर मी तुमच्यासमोर भगवत चिंतन करू शकलो असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुळात श्रीमद भागवतात चिंतन असं आलं, हे 9 नाथ आहेत ना, हे नाथ एक्झॅक्टली नेमके कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे, भगवान कृष्ण परमात्म्यानं जगाच्या कल्याणासाठी 9 अवतार धारण केले. त्याचं नाव हरिनारायण, कविनारायण, द्रुमिनारायण, चमसनारायण इत्यादी. याची समश्लोकी अशी आहे, जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापी येले. कंथा, शैली, पुंगी, शंख मेखला जानवे अन कानात ते कुंडले, हाती धरोनी माळ दंड चिमटा, भाळी भस्मासी लावी येले. हे नाथ संप्रदायाचं वर्णन आहे. नाथ शब्दाचा अर्थ मालक, स्वामी, उत्पत्तीकर्ता, जनक, प्रसवणारा, स्तनपान देणारा,
उपजीविका करणारा. ही व्याख्या राचीढेऱ्यांनी आणि प्रणव जोशींनी नाथ संप्रदायाच्या अभ्यासाच्या बाबतीत महाराष्ट्रासमोर मांडलेली आहे. नाथ संप्रदायात पुन्हा 18.5 पंथ आहेत. 18.5 पंथातून निवडक 12.5 पंथ आहेत. तुम्हाही सगळ्या सज्जनांना आदिनाथ गुरुवरती हे नवीनच चिंतन आहे, याची तुम्हाला सगळ्यांना विज्ञापन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 12.5 पंथातून पुन्हा 2 प्रमुख आहेत. त्याच्यात अय्यनाथी, सीतापंथी, संतोषनाथी, रिद्धीनाथी आणि पागलपंथी हे नाथ संप्रदायातले गट आहेत. तर जन्मभर 2 किलोचं टाळं घोळून छटाकावर आणणाऱ्या जुन्या बुवांना विचारलं पाहिजे की आदिनाथ गुरु परंपरा सांगताना ज्ञानोबारायाची 12.5 पंथातली नाथ परंपरा कोणती. तुम्ही ऐकताय ना सगळेजण मनपूर्वक. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा ढोबळ झालं, म्हटलं हरिपाठ झाला, जय विठ्ठल झालं, पंक्ती बसल्या गेले, किंवा बुवानी रामकृष्ण हरी ते जय विठ्ठल झालं. परंतु मग आपली परंपरा नेमकी कोणती. 52 मढीतून एकच मढी नगर जिल्ह्यात पाथर्डीच्या जवळ आहे, बाकीच्या 51 मढी कुठे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तर मढी शब्दाचा अर्थ आहे मठी, आणि त्या मठी शब्दाचं बदललेलं स्वरूप आहे मढी. मढी म्हणजे द्वार, मढी म्हणजे केंद्र, मढी म्हणजे उद्गाता, मढी म्हणजे धर्मस्थान, आणि मढी म्हणजे काश्मीरी शैवागमनाचं विद्यापीठ. काश्मीरी शैवागमन. आता प्रसाद महाराज, कारले महाराज या सगळ्या लोकांच्या समोर हे शांभव अद्वैतन, काश्मीरी शैवागमनन, नाथातले 12.5 पंथ मी काय सांगू हा मला प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शांभवाद्वैत आणि शांकर अद्वैत या दोघांचं साम्य. वल्लभांचं तत्वज्ञान आपल्याशी जुळत नाही, रामानुजांचं तत्वज्ञान आपल्याशी जुळत नाही, निंबार्काचार्यांचं तत्वज्ञान आपल्याशी जुळत नाही. वारकरी संताचं नातं जुळतं फक्त शंकराचार्यांच्या अद्वैत मताशी. आणि शंकराचार्यांचं अद्वैत मत जिथनं जन्माला आलं ते आदि केंद्र आहे शांभवाद्वैत. म्हणजे शंकरानं ओमेला दिलेलं तत्वज्ञान. याला प्रमाण काय तुमच्या पाठातलं आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मथेंद्राला धले सहज स्थिती, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले सदस्थिती, मच्छिंद्राला धले सदस्थिती, मच्छिंद्राला धले सदस्थिती. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले शक्तीचे कर्ण कुहरी. ज्ञानोबा वर्णन करतात. क्षीरसागराच्या पाण्याच्या तीरावरती उमेच्या पार्वतीच्या कानात शंकर मंत्र देताना सहज मत्स्येंद्राच्या कानावरती पडला आणि त्याचा उद्धार झाला. मी प्रत्येक सप्ताहात माईकचा आवाज कमी करायला लावतो. त्याचं कारण असं आहे, ज्यांना सप्ताहात इंटरेस्ट आहे, धर्म, सनातन, भगवा, वारकरी, तत्वज्ञान, कर्मधर्म आवडतं, ते मंडपात येतात आणि घरी बसल्या बसल्या वर्गणी न देता आणि धर्माची टीका करणाऱ्या मूर्खांना आपला आवाज कानावर जाऊ नये म्हणून मी आवाज कमी करतो. त्याचं दुसरं उत्तर आहे, का कानावर जाऊ नये.
क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा हृदय विश्वासी त्यासी बोध कैसा क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा विश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचासी नवू नये आपुली वाचासी नवू नये आपुली वाचासी नवू नये क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कै